विषाणू लोकशाहीला जगू असा आपण साधारणतः विषाणू हा शब्द काही चांगल्या अर्थाने घेत नाही, पण शरीराला उपकारक पण विषाणू असू शकतात. त्यामुळे चांगले वाईट विषाणू असतात असं म्हणतात. माझं काही सायन्स बॅकग्राऊंड नाही, मला त्याच्याबद्दल माहिती नाही. ते डॉक्टर बसले आहेत ते सांगू शकतात. परंतु विषाणू हा साधारणतः घातक असतो. विषाणू हा साधारणतः ज्या शरीरात जाईल, ज्या देशात जाईल, ज्या राज्यात जाईल, ज्या भाषेच्या लोकांमध्ये जाईल, त्या धर्माच्या लोकांमध्ये जाईल, तिथे त्याचं पोखरण्याचं काम करतं. आणि त्यामुळे सत्तेचा विषाणू असे एकत्र शब्द वापरलेले असताना त्या काही चांगल्या अर्थाने वापरलेले नाही साधारणतः असं आपल्याला दिसतं. तर सत्ता असली पाहिजे की नाही हा प्रश्न आहे. सत्ता ही व्यवस्थापनासाठी आवश्यक आहे. सत्ता ही लोकशाहीची जी घडी आहे ती बसवण्यासाठी आवश्यक आहे. आणि त्यामुळे सत्ता हा व्यवस्थापनाचा भाग एवढ्या निर्लेप पद्धतीने असेल तर ती प्रत्येकाला आवश्यक आहे. आपल्या घरामध्ये पण आपण कुणाच तरी ऐकतो, कुणाच तरी सांगितलेलं आपण फॉलो करतो, त्यामुळे कुटुंब व्यवस्थापन टिकून राहतं. त्यामुळे सत्ता निर्लेप आणि साध्या पद्धतीने केवळ लोकांसाठी काम करायचं अशा भावनेतून असेल तर ती सत्ता आवश्यक असेल. परंतु जसं पॉलिटिकल सायन्सचं एक तत्व आहे की ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्यूट, की जेव्हा निस्संदेहपणे काहीतरी ताकद मिळते तेव्हा त्या ताकदीचा वापर आणि गैरवापर दोन्ही सुरू होत असतो. वापर होण्याबद्दल आपण कोणी शंका घेत नाही किंवा आपण दुमत व्यक्त करत नाही. परंतु ज्या पद्धतीने सत्तेचा गैरवापर होतो तो आपल्या घरामध्ये होतो, तो बाहेर होतो. आपल्या व्यवसायाच्या संदर्भात जो कोणी वरिष्ठ असतो तो सुद्धा त्याच्या सत्तेचा गैरवापर करतो. आणि हे अनुभव आपल्याला सगळीकडे येत असतात. जेव्हा राजकीय सत्तेच्या संदर्भात बोलत असताना सुद्धा असेच अनुभव आपल्याला येतात. तेव्हा मग नागरिकांना विचार करावा लागतो की आपण निवडून दिलेले लोक हे व्यवस्थित आहेत का, योग्य आहेत का, आपण निर्णय योग्य घेतात. परंतु मग परत इथून पुढचं असं असते की आपण योग्य निर्णय घेतला नाही हे आपल्याला नंतर माहीत झाल्यावर काही उपयोग होत नाही. 5 वर्षाशिवाय त्यांना कोणी खाली आणू शकतो. आणि म्हणून मग सगळे लोकशाहीचे प्रश्न तयार होतात. आता इथे काही लोक आलेले आहेत, ते गोदावरी साखर कारखान्याच्या प्रदूषणाविरुद्ध किती वर्ष लढत आहेत. पण मग प्रदूषण मंडळाचे अधिकारी खोटे रिपोर्ट बनवतात. त्यांच्याकडे येणारे शास्त्रज्ञ हे जसे पाहिजे तसे कारखान्यावाल्यांना रिपोर्ट तयार करून देतात. आणि मग कोर्टात आपल्याला प्रश्न विचारतात की तुम्ही शास्त्रज्ञ आहे का? नाही, शास्त्रज्ञ नाही, आम्ही वकील आहे. मग तुम्हाला शास्त्रज्ञांपेक्षा जास्त कळते का? त्यांनी लिहून दिलेलं आहे की काही फरक पडत नाही, कारखाना फार व्यवस्थित सुरू आहे, कुणी प्रदूषण वगैरे करत नाही, तरी तुम्ही म्हणता प्रदूषण करता. आणि मग या बॅकग्राऊंडवर एक विषय आपल्याला मुद्दामून लक्षात घेतला पाहिजे की हे जे भ्रष्टाचाराचे विषाणू आहेत हे जास्त घातक. आणि एका पद्धतीने आपण एक शब्द ऐकला तर पाळीव प्राणी. आता काय झालंय की पाळीव प्राणी हे विस्तारित झालेले आहेत. आणि ते पाळीव शास्त्रज्ञ सुद्धा, पाळीव पत्रकार आहेत, पाळीव वकील आहेत, सरकारी न्यायाधीश आहेत. आता या सगळ्यांमधून न्याय कसा शोधायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न. आणि म्हणून मला असं वाटते की लोकशाही जगवायची असेल तर आपल्याला अशा प्रकारचे जे विषाणू आहेत त्यांनी मानविकत्व स्वीकारलेलं आहे, ते विषाणू नष्ट कसे करायचे, त्याच्यावरची लस कशी शोधायची हा पण एक मोठा महत्त्वाचा विषय. काही जणांना करोना झाला, काही जणांना होऊन गेला, काही जण वाचले, काही जण गेले, काही जण त्याच्यातून जगले. पण ज्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये करोना चांगला व्हायला लागला तेव्हा लस तयार करण्यानं ती शंका निर्माण झाली की इतक्या लवकर लोक रिकवर व्हायला लागली तर आपली लस पटकन तयार व्हायला पाहिजे. कारण विकत कोण घेणार? औषधांचा जो व्यवहार आहे आणि औषधाचं जे राजकारण आहे, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचं जे अत्यंत मोठं जाळं आहे जगामध्ये सगळीकडे, ते सुद्धा लोकशाहीला पोखरत आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे आतापर्यंत काही लस तयार करणाऱ्या कारखान्यांना पंतप्रधानांनी भेट दिली तर मी पाहिलं नाही. पण मग सरकारच एक कंपनी काढते, मग सरकार म्हणते की आम्ही लस विकणार, विकत घेणार आणि मग आम्ही परदेशातल्या लोकांना विकणार, तुम्ही फक्त करून द्यायच्या लसी. आता हा जो व्यापार आहे याच्यामध्ये लोकशाहीचं खच्चीकरण आहे. आणि ते मग आपण समजून घ्यायला पाहिजे. आजाराविरुद्ध लढाई आपण सगळेच जण करतो. अमिताभ बच्चन तुमच्या ओळखीचा असेल म्हणून तुम्ही आमच्या खानात सतत रिंगटोन वाजवायचा नाही. आता हे कधीतरी आपण सांगायला पाहिजे की म्हणजे आपलं शरीर हे आपलं राहत नाही अनेक पातळ्यांवर. आणि तिथे सुद्धा हे सत्तेचे विषाणू कसे घुसतात
की आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे मी जर विमानाने जाणार असेल तर मला तिथे सांगण्यात येते, मी 4-5 वेळा भांडलो प्रत्येक विमानतळावर आता या मागच्या 4 महिन्यामध्ये, की ते कोणता ॲप असतं ते आरोग्य सेतू पाहिजे. मी म्हटलं नाही, मला आरोग्य सेतू नाही करायचा आहे, मी आधीपासून ठरवलंय मला आरोग्य सेतू ॲप नको आहे. मग त्यासाठी तुम्ही पर्याय देणार का नागरिकांना? मग तेव्हा जेव्हा भांडल्यावर त्या माणसाला कळते, तो वरचा अधिकारी बोलून आणतो, मग तो सांगतो की तुम्ही फॉर्म भरून द्या. फॉर्म भरून देतो ना, मी काही हरकत नाही. आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे याच्यातली, की ज्या देशामध्ये नागरिकांना अनेक पर्याय देण्यात येतात लोकशाहीचे, तो देश श्रीमंत असतो. ज्या देशामध्ये जबरदस्ती केली जाते, हे एवढंच आहे हेच करायला पाहिजे असं ज्या देशामध्ये म्हटलं जाते, तो देश गरीब असतो, गरीब होत जातो. पर्यायाची श्रीमंती आपल्या देशामध्ये सत्तेचे राजकारणी निर्माण करतात का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारून बघितला पाहिजे. कोणत्याही राजकीय पक्षाचं, राजकीय नेत्याचं नाव घेण्याची सुद्धा गरज नाही. ते महाराष्ट्रातलं सरकार असो, ते केंद्रातलं सरकार असो, की कोणत्या इतर राज्यातलं असो. म्हणजे साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतात आपण गेलो तर ते नेत्यांना देवच मानतात, देवाचा रोल करणारे नेते होतात. आणि ते देवच आपल्या इथे आता उभे राहिलेले आहे, मग त्यांनाच मत द्यायला पाहिजे असं समजून लोक मतं पण देतात. तर भारतीय मानसिकता जी आहे ती आपण समजून घेतली तर विषाणूग्रस्त आपण आधीपासून आहे. ते विषाणू आपल्याकडे वाढवत नेलेले आहे. आपल्याला लोकशाही समजू नये म्हणून, आपल्याला लोकशाहीमधले अधिकार सुद्धा वापरता येऊ नये यासाठी आपल्याला व्याधीग्रस्त करून टाकलेला आहे. त्याचा विचार आपण केला पाहिजे असं मला वाटतं. आता त्यांनी वेगळी आकडेवारी दिली, तर आमचे ते विद्यार्थी आहेत मोदी, त्यांनी पण मला काही आकडेवारी दिली की स्वीडनमधील गोटेनबर्ग विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बीडेम इन्स्टिट्यूटने एक अहवाल तयार केला आता 2020 मध्ये, आणि त्यांनी जगातल्या सगळ्या लोकशाहीचा अभ्यास करून तो अहवाल तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये 400 वेगवेगळे निकष त्यांनी लावले होते. परदेशामध्ये ऍक्च्युअली लोकशाहीचा माणसाच्या जगण्याशी संबंध लावून जगण्याचा मार्ग म्हणून अभ्यास करायला लागले. सत्तेचा मार्ग म्हणून अभ्यास करत नाही, जगण्याचा मार्ग म्हणून अभ्यास करतात. आपल्या इथे केवळ सत्तेचा मार्ग म्हणून त्या लोकशाहीच्या प्रक्रियेकडे होतात. आणि म्हणून त्यांनी म्हटलं ते बरोबर आहे की मग निवडून यायचं आणि निवडून आल्यावर म्हणायचं आम्हाला एवढं बहुमत मिळालं आहे. एवढे लोक वेडे आहेत का भारतातले? एवढे लोक म्हणत असताना लक्षात घ्या 35% लोक आहेत ज्यांनी तुम्हाला मत दिले. आताच्या सरकारचं आपण उदाहरण घ्यायचं, मग बाकीचे लोक सुद्धा वेडे नाही ते समजून घ्या, आणि त्यांचं वेगळं मत असेल तर ते सुद्धा समजून घ्या. हा लोकशाहीचा जो मार्ग आहे तो आपण पाळला पाहिजे. त्या 400 निकषांच्या आधारावर ढासळणारी परिस्थिती जगामधली लोकशाहीच्या सगळ्या देशांची त्यांनी काढली, आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की 179 देशांपैकी भारत 90व्या स्थानी आहे. आता सतत आकडेवारीचे जे खेळ करत असतात, आकडे आपल्या तोंडावर फेकत असतात सतत, त्यांना हे सांगायला पाहिजे की 90व्या स्थानावर लोकशाही आहे आपली, तर आपल्याला काही वाईट वाटत नाही का? आपण 4 वेळी लिहिले का तिच्याबद्दल मला फार वाईट वाटत आहे, उद्यापासून मी याच्याबद्दलची मोहीम सुरू करतो, असं करता का आपण? नाही, आपल्याला लोकशाही. माझे वडील हे हुकुमशाहीच्या विरुद्ध होते. इंदिरा गांधींच्या समोर एवढं बसून त्यांनी घोषणा दिल्या, आणि ते आणि त्यांचे 4 मित्र अरेस्ट झाले आणि 19 महिने दिल्लीच्या तिहाड जेलमध्ये होते. तेव्हा इंदिरा गांधी, माझ्या वडिलांनी एक लेख दिला आहे, आम्ही आमच्या वडिलांच्या सगळ्या आठवणींचं काही पुस्तक आम्ही लवकरच काढतो. माझ्या वडिलांनी फार सुंदर आठवण लिहिली. तिने सांगितलं की ते नागपूरच्या रेल्वे स्टेशनवरून माझ्या मामाकडे जात होते, आणि त्यावेळेसच बातमी आली, सगळीकडे दुकानं बंद व्हायला लागले, पोलिसांच्या गाड्या फिरणं सुरू झाल्या, आणि कोणीतरी सांगितलं की इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली. तर माझे वडील रडायला लागले. माझ्या वडिलांना प्रश्न पडला साधा की तुम्ही इंदिरा गांधींच्या विरुद्ध आंदोलन केलं, त्यांच्यामुळे तुम्हाला 19 महिने जेलमध्ये राहावं लागलं, तुम्ही का रडता? तर माझ्या वडिलांनी सांगितलं की इंदिरा गांधींविरुद्ध जे आंदोलन होतं ते लोकशाहीपूर्ण आमचं आंदोलन होतं, मारून कोणाला प्रश्न सुटत नसतात. इंदिरा गांधी प्रवृत्ती म्हणून तिच्या विरुद्ध आम्ही होतो. आम्ही ती इंदिरा गांधी असे शरीर आणि ते शरीर संपवायचं अशा मागे आम्ही नव्हतो. तर मला हे खूप चांगलं वाटलं. माझ्या वडिलांनी असं उत्तर दिलं. मला पण माहित नव्हतं की हे बोलणं त्यांचं झालं होतं. तिने आता लिहिल्यावर मला हे लक्षात आलं की इतका चांगला संवाद जर या विषयावर तिच्याशी त्यांचा झाला असेल तर मला हे आपल्याला सांगायचं की मी सुद्धा हुकुमशाहीच्या विरुद्ध आहे. मग आता प्रवृत्ती आणि आकृती बदलली असेल पण मी त्या हुकुमशाहीच्याच विरुद्ध आहे. तेव्हा स्त्री पात्र होता, आता पुरुष पात्र असेल, पण मी हुकुमशाहीच्या विरुद्ध आहे आणि मी राहील. मी न्यायालयातल्या सुद्धा हुकुमशाहीच्या विरुद्ध आहे.
त्याच्यामुळे आता इथे बसले ते लोक यांना माहिती आम्हाला त्रास होतो लोकांची बाजू मांडत असताना. म्हणून मी तुम्हाला सांगितले की पाळीव शास्त्रज्ञांचा एवढा सुळसुळाट झालेला आहे की पर्यावरणाच्या न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळवताना न्याय शोधताना अत्यंत अडचणी येतात. शेतकऱ्यांबद्दलचे जे कायदे केले त्या कायद्यांमध्ये काही बेसिक त्रुटी आहेत. यांनीच कायदा केला का? ऍक्च्युली यांनी कायदेच कोणतेच केले नाही. मला हे सुद्धा समजून घ्या, कारण कायदे करण्यासाठी पण बुद्धी पाहिजे. यांनी कायदे कोणतेच केले नाही. आधीचे जे पेंडिंग कायदे होते ते शोधून काढले आणि त्याच्यामध्ये अजून काय पाहिजे हे त्यांनी त्यांच्या आई वडिलांना विचारलं. त्यांनी सांगितलं की आपल्या फायद्यासाठी 2-4 गोष्टी याच्यामध्ये टाकून हाच कायदा नवीन आणला आणि त्यांनी तसे कायदे आणले. इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मधून शेतकऱ्यांचं सगळ्या वस्तू काढून घ्यायच्या आणि सगळं मुक्त बाजारपेठ करायची. आता कोणाचा आधीचा प्रस्ताव नव्हता. आधीच्या शेतकरी विषयक कायद्यांमध्ये नव्हतं. मग तुम्ही ते कशासाठी घातलं, कोणासाठी घातलं? याच्या आधी कोणत्या तरी उद्योगपतींनी कबुली मीडिया समोर येऊन का पत्र काढून दिली का? कशासाठी अंबानी आणि अदानींना सांगावं लागले की शेतकरी कायद्यांचा आमचा काही संबंध नाही? कशासाठी सांगावं लागलं? याचा विचार आपण केला पाहिजे. त्यांनी सांगितलेला आहे तशी क्रोनॉलॉजी लक्षात घेतली पाहिजे. आता ती क्रोनॉलॉजी जर लक्षात घेतली तर मला असं वाटतं की शेतकरी कायदे आवश्यक आहेत का? आहेत. नवीन कायदे असले पाहिजे, कायद्यांमध्ये बदल झाले पाहिजे, कायदे प्रवाही असले पाहिजे, बदलत्या जीवनानुसार कायदे सुद्धा बदलले पाहिजे. परंतु प्रत्येक वेळेस तुम्ही केलेला कायदा हा वादग्रस्त कसा होतो? प्रत्येक वेळेस तुम्ही केलेला कायदा हा तुम्हाला आवाजी मतदानांनी का पास करून घ्यावा लागतो? प्रत्येक वेळेस तुम्ही करत असलेला कायदा हा चर्चेशिवाय तुम्हाला पास करावा असं का वाटतंय? आणि याच्यामध्ये आहे विषाणू, याच्यामध्ये आहे सत्तेचा विषाणू, ज्याला आपल्या सगळ्यांचा विरोध असला पाहिजे. तो जो सत्तेचा विषाणू आहे तो बहुमताच्या जोरावर जर वळवळत असेल तर नागरिक त्याला सरळ करू शकतात हे जोपर्यंत त्यांना समजत नाही. इंदिरा गांधी एवढी ताकदवान बाई, इंदिरा इज इंडिया असं म्हणायचे, तिला झोपवलं होतं या भारतीय नागरिकांनी हे विसरलेले आहेत. कोणालाही झोपू शकतात आणि कोणालाही जागू शकतात. अशी भारतीय मतदारांची जी ताकद आहे ती जर आपण अशा प्रकारे दुर्लक्षित केली तर त्याचं फळ त्या लोकांना भोगावं लागेल. पण दुःख याचं आहे की तोपर्यंत लोकशाहीची जी हानी होते, लोकशाहीची जी क्षती होते ती अत्यंत वाईट असते. म्हणजे आपण आपल्या कुटुंबाचं उदाहरण घेऊ की आपल्या कुटुंबामध्ये आपण एक वळण लावतो, इतके वाजता उठायचं, इतके वाजता आपण हे करायचं, आपण सगळ्यांनी मिळून जेवण करायचं, काहीतरी आपल्या घरातले नियम आपण ठरवतो. त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये स्वास्थ्य राहील, आनंद राहील, समाधान राहील असा प्रयत्न आपण करतो. आणि मग कोणीतरी अचानक आपल्या घरात नवीनच येतो आणि मग ते सांगतात की नाही असं करायचं नाही, तसं करायचं नाही, ते पाळायचं नाही आणि मग ते टीव्ही सिरियल तयार होतं नाही की. आता त्या सगळ्या घडीला विस्कळीत करणं हे जर कोणाला मोठेपणाचं वाटत असेल तर एक लक्षात घेतलं पाहिजे की लोकशाहीची इमारत बांधायला अनेक वर्ष कालावधी जावा लागेल आणि ते उद्ध्वस्त करणं हे आपल्याला खूप महाग पडतं. त्यामुळे वाईट वाटते, बाकी काही नाही. म्हणजे हा देश काही नरेंद्र मोदींचा नाही, हा देश काही राहुल गांधीचा पण नाही, हा देश त्यांचा कुणाचाच नाही राजकीय पक्षांचा, हा आपला देश आहे, हा या भारतीय नागरिकांचा देश आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ती काळजी वाटते. आता सोमवारी आमच्या एका केसचा निकाल आहे अर्णब गोस्वामी बद्दलचा. एवढा उद्धट, एवढा घाणेरडा बोलणारा, एवढा किळसवाणा चेहरा करणारा असा माध्यम कर्मी आतापर्यंत पाहिला नाही. एवढा आक्रस्ताळपणे बोलायचं त्याच्यासारखा दुसरा एकजण आहे तो कुठेतरी हिंदी टीव्हीवर देवगड काहीतरी, तशी एक बाई पण आहे. त्या बाईने माझा इंटरव्ह्यू पण घेतला होता 2 वेळा. मी उठून आलो तिथून, तुम्हाला सांगतो. अर्णब गोस्वामीच्या पण शो मध्ये मला हाच अनुभव आला. तिथून सांगतात की तुम्ही थ्रू आहे, तुम्ही बोला, तुम्ही मध्ये मध्ये बोला, तुम्ही मध्ये इंटरव्हेन्शन करा असं सांगतात आणि आपण बोलायला लागलो की लगेच तो वचकतो आम्हाला. आता हे जर आपण समजून घेतलं की टीआरपीचा जो व्यापार त्यांनी केला, बाजार त्यांनी मांडला, खोट्या गोष्टी सांगून सतत त्या आसमान पद्धतीने खऱ्या आहे असं लोकांसमोर सांगण्याचा जो प्रयत्न केला तो अत्यंत वाईट आहे असं मला वाटते. न्यायाची वाट विझवणारे जे जे कोणी विषाणू अशा प्रकारचे आहेत त्या सगळ्यांबद्दल आपण चिंता व्यक्त केली पाहिजे आणि त्यांच्याबद्दलचं काम काहीतरी करावं लागेल असं पाहिलं जातं. मी मुद्दाम वेगळ्या पातळीवर हा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो आपल्यासमोर. लोकांसमोर चिंता करायला लावणारे अनेक वर्षांपासून 3 महत्त्वाचे विषय होते आणि आहेत.
त्याच्यामध्ये एक आहे दुष्काळ, दुसरा आहे साथीचा रोग आणि तिसरे आहे युद्ध. आज आपण दुष्काळावर अजूनही मात करू शकलो नाही, कारण की आपली जीवन पद्धती आपण बदलू शकत नाही. आपली जीवन पद्धती पर्यावरण पूरक नाही, आपण पर्यावरणाचा आदर करत नाही. त्यामुळे आपल्याला खूप थंडी, खूप पाऊस आणि नंतर भाजून टाकणारा उन्हाळा हे जास्तीत जास्त याच्यानंतर सहन करावं लागलं. आधीच्या लोकांनी केलेले पाप आणि आपण करत असलेले याचा एकत्रित हिशोब आपण जिवंत असताना होणार. साथीच्या रोगांवर आपण कुठेतरी नियंत्रण मिळवलेलं आहे, पण नवीन नवीन आजार आता तयार होतात. बायोलॉजिकल वॉर आता सुरू झालेले आहे. म्हणजे ते काय म्हणतात त्याला, बायोलॉजिकली वेगवेगळे प्रकारचे हे करून केमिकल्स तयार करून तशा प्रकारची लढाई जी आपण लढू पण शकणार नाही अशा पद्धतीच्या लेवलवर त्यांनी निवडून युद्ध असं होणार की तुमचे सैन्य आमचे सैन्य भारत माता की जय असं पुकारणार, असं आता राहिलेलं नाही. पण तरीही ते आसमान पद्धतीने आपल्या बॉर्डरवर सुरू आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न होतो, तिथे सुद्धा विषाणू आहे असं. तो सत्तेचा विषाणू तिथे सुद्धा बॉर्डरवर आहे की जो आपल्याला सांगतो की लढाई सुरू झालेली आहे, ते लोक आपल्याला आक्रमण करत आहेत. आपले इतके सैनिक, मग ते शहीदांचं म्हणजे मेल्याशिवाय सैनिकाचं महत्व नसलेला हा देश, हे तुम्ही समजून घ्या. पिढ्यानपिढ्या मग आपल्याला माहिती असणाऱ्या देवाची किंवा अल्लाची आपण मनधरणी करत राहतो की याच्यातून काढ बाबा आम्हाला, या दुष्काळातून काढ, या विषाणूच्या याच्यातून काढ. त्यांनी आपल्याला तसं काही विशेष दिलं नाही. मानसिक ताकद देवामुळे अल्लामुळे कोण कोण काय काय मानतात त्याच्यामुळे जरूर मिळत असेल, पण वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय ही ताकद येत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं. आणि म्हणूनच मग भारतीय संविधानाने जे सांगितलेलं आहे की देव असो अल्ला असो तुमचा कोणताही देव काय असेल तो मानसिक शांतीसाठी तुमच्या व्यक्तिगत उपासनेचा भाग आहे, त्याला रस्त्यावर आणायचा. ज्या ज्या देशांमध्ये सार्वजनिक धार्मिक उत्सव हे रस्त्यावर होतात ते ते देश मागासलेले आहेत. भारताचा त्याच्यामध्ये बहुतेक वरचाच नंबर लागेल. काही जण मग पाकिस्तानचं उदाहरण देतात. पाकिस्तान या फालतू देशाचं कशासाठी उदाहरण देतात? त्यांच्याशी स्पर्धा आहे का आपली? ते काय खूप प्रगत झालेले आहेत का? त्यांची लोकशाही काय खूप प्रगत आहे का? त्या देशाशी कशासाठी तुलना करता नेहमी नेहमी? तुलनाच करायची असेल तर अमेरिकेशी करा, युरोपशी करा, जे फर्स्ट वर्ल्ड कंट्री होते, पहिले लोकशाही ज्यांनी स्वीकारली त्यांच्याशी करा. आणि तशा प्रकारे नागरिकत्व इथे वाढून टाका. ते सोपं नसते. त्यामुळे मग साधारणतः पाकिस्तानशी तुलना करून आपल्याला समाधान मानायला ते लावतात. या सगळ्या दुष्काळ असतील, विषाणू असतील किंवा युद्धजन्य परिस्थिती असेल ही हाताळण्यासाठी मग वेगवेगळ्या यंत्रणा तयार झाल्या, साधनं तयार झाली, वेगवेगळ्या व्यवस्था उभ्या झाल्या. आणि तरीही उपासमार, साथीचे रोग, हिंसा पूर्णपणे थांबलेली आहे असं आपल्याला दिसत नाही. हा मानवी जीवनाच्या अपूर्णतेचा भाग आहे, हे लक्षात ठेवा. आपलं जीवन अपूर्ण आहे. जे जे कोणी अमर समजत असतील स्वतःला, आपलं जीवन अपूर्ण आहे. त्या अपूर्णतेसह आपल्याला जगायचं आहे आणि ती अपूर्णता जेवढ्या लवकर स्वीकारली तेवढा आपण पूर्णत्वाकडे जाऊ शकतो. हा जो तुमच्या सगळ्यांच्या माझ्या धर्माचा विचार असेल तो आपण समजून घेतला. आपल्याला धोका जर पूर्णपणे टाळता येत नसेल तर आपण लोकशाहीच्याच मार्गाने तो टाळू शकतो. हा सुद्धा विचार बळकट होण्याची गरज आहे. आता पहिले इतिहासामध्ये असं होतं किंवा आपल्या काही काळांचा आपण इतिहास पाहिला तर की कुपोषणामुळे लोक मरायचे. आता असं झालेलं आहे की कुपोषित लोकांच्या तुलनेत आपण बघतो की अधिक खाण्यामुळे, जास्त खाण्यामुळे मरणाऱ्यांची संख्या जगात वाढलेली आहे. म्हणजे विचार करा की ज्या पद्धतीने जीवनमान बदलत चाललेलं आहे त्या सगळ्यांचा विचार आपल्याला करता आला पाहिजे लोकशाहीचा विचार करत असताना. आणि म्हणून आपण काय खातो, काय पितो याच्यावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. सैनिक, अतिरेकी किंवा गुन्हेगारांनी मारून टाकलेल्या लोकांपेक्षा आत्महत्या करणाऱ्या लोकांची संख्या का वाढते आहे हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारावा लागणार आहे. आणि मग मला काय करायचं त्याचं? माझ्यामुळे थोडी मरत आहे असं म्हणून चालणार नाही. एखादा भिकारी होत असेल समाजामध्ये, एखादी वेश्या व्यवसायाला लागत असेल स्त्री समाजामध्ये, त्या सगळ्यांचे आपण मूक साक्षीदार आहोत. आणि आपली मूकसंमती असल्याशिवाय समाजामध्ये कोणी भिकारी होऊ शकत नाही हे सुद्धा लक्षात घ्या. साधारणतः पंजाबी लोकांमध्ये भिकारी नाही, कारण की मेहनतीने स्वतःच्या मनगटावर विश्वास असणारे लोक त्या समाजामध्ये
आधुनिक जगामध्ये जी मध्यवर्ती धार्मिक क्रांती झाली त्याचा सुद्धा आपण विचार केला तर देवावरचं अवलंबून असणं आपल्याला नष्ट करायचं नाहीये. तो व्यक्तिगत जर विषय असेल तर तो राहिला पाहिजे, काही हरकत नाही. परंतु मानवतेवर श्रद्धा वाढवणार का आपण, हा प्रश्न आहे. धर्मश्रद्धा पाळत असताना मानवतेवरची श्रद्धा ही लोकशाहीसाठी आणि समाजासाठी जास्त आवश्यक आहे असं आपल्याला वाटते का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. अर्थपूर्णता आणि अधिकार या दोन गोष्टी एकत्र नेहमी असतात. अधिकार अर्थपूर्ण पद्धतीने वापरले तर मानवी हक्कांचं सामाजिक न्यायाचं उल्लंघन होत नाही. परंतु निरर्थक पद्धतीने स्वार्थी पद्धतीने जेव्हा अधिकारांचा वापर होतो तेव्हा अनर्थपूर्णता वाढते आणि ती सध्या आता भारतामध्ये जास्त प्रमाणात असते. म्हणजे असं यांनी ते सांगितलं की संसद भवन पुरेसं असताना ते बांधण्याची गरज आहे का, तर बांधण्याची गरज आहे ना माझ्यासाठी. तिथे माझ्या नावाची पाटी असली पाहिजे, माझ्या नावाची तिथे पाटी असली पाहिजे. भारतामध्ये यांनी काय काय केलं तर हे यांनी बांधलं आणि मग जेव्हा सुप्रीम कोर्टाने परमिशन दिली की ठीक आहे तुम्ही भूमिपूजन करा, तर साधारणतः अशा कार्यक्रमासाठी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती असतात. या माणसाने कार्यक्रम ठेवला तर ते दोघंही नाही का, नाही आता प्रश्न विचार का नाही. कारण की ते जर दोघं आले तर याच्या नावाच्या वर त्यांची नावं लिहावं लागतात, त्याच्यामुळे त्यांना बोलवायचं नाही. त्यांनी फक्त लेखी मग द्यायचं शुभेच्छा, चांगलं भूमिपूजन करा. काय सुरू आहे भारतामध्ये, कशा पद्धतीने लोकशाही वापरली जात आहे याच्याबद्दल वाईट वाटणार की नाही आपल्याला, की आपण उदो करत बसायचं डोक्यावर घेऊन. डोक्यावर घेण्याची लायकी असलेले लोक आपले नातेवाईक असू शकतात, आपले आई वडील असू शकतात, आपले मित्र असू शकतात, आपण ज्यांना ओळखतो स्वभावाने ते असू शकतात, पण असे नसू शकतात. चांगल्या वाईट, योग्य अयोग्य आणि सुंदर कुरूप अशा सगळ्या संकल्पनांमध्ये आपण सगळेजण गुरफटत जात असताना आपण याच्याबद्दल केव्हा बोलतो, या वारशाबद्दल आपण केव्हा बोलतो. आपण अर्थपूर्णतेबद्दल केव्हा बोलतो. कुणाचा तरी सपोर्ट करायचा म्हणून करायचा, कुणाची तरी बाजू मांडायची म्हणून मांडायची, कुणाचं तरी एकदा धरून बसलं की नाही हात बरोबर आणि ते मग भांडत बसायचं आपल्या मित्रांशी, आपल्या जवळच्यांशी, त्यांच्याशी दुश्मनी घ्यायची. कशासाठी. ते राजकीय पक्षाचे लोक येणार आहेत का तुमच्यामध्ये. मित्र आपल्या जवळचे आवश्यक आहे, जरुरी आहे. वेगवेगळं मत प्रत्येकाचं असू शकते, वेगळ्या मतांचे मित्र असणं हे सहजीवनाचं लक्षण आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांशी मैत्री करता आली पाहिजे. तुम्ही करू शकत नसाल तर तुमच्यामध्ये प्रॉब्लेम, आणि तो विषाणू वाढवणं मग त्या लोकांसाठी सोपं आहे. मानवतावादी जे नैतिक मूल्य आहेत त्याच्याबद्दलची चर्चा त्याच्यामुळे रंजक वर्णावर बरेचदा जात असते, की कारण तिथे भावनांची टक्कर होत असते. अनेक कुटुंबांमध्ये, म्हणजे माझ्याकडे काही जण असे येतात नवरा बायको, की बायकोचे विचार वेगळे राजकीय पक्षाला सपोर्ट करणारे आहेत, नवऱ्याचे विचार वेगळ्या राजकीय पक्षाला सपोर्ट करणारे आहेत. ते म्हणतात आम्हाला घटस्फोट पाहिजे. आता मग त्यांना सांगायला होतं की भारतीय कायद्यांमध्ये या कारणामुळे डिवोर्स असं काही लिहिलेलं नाही. पण मग मी सरकारला विनंती केली होती मागे पण, की तुम्ही वेगवेगळे कारण आता बदला. डिवोर्सचे जे परंपरागत कारण आहे ना त्याच्यामध्ये नवीन कारण घाला की वैचारिक मतभेद अशा प्रकारचे, राजकीय वैचारिक मतभेद हे सुद्धा कारण असलं पाहिजे. जर व्यक्ती स्वातंत्र्य आहे, जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तर घरामध्ये जबरदस्तीने दुसऱ्या विचाराच्या माणसांसोबत राहायचं कारण लग्न केलं आहे म्हणून, हा तर अन्यायच आहे. ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचा विचार आपण करू शकतो का. म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगितलं की वेगळ्या पातळीवर आपण ही चर्चा केली पाहिजे. संघर्षाने ग्रासलेले शहर चांगले का संघर्षाने बाधित असलेले मन चांगले. दोन्ही वाईटच. संघर्षाने ग्रासलेले शहर सुद्धा आपल्याला नको आणि संघर्षग्रस्त मन सुद्धा आपल्याला नको. मन आपल्याला जोडता आली पाहिजे. लोकांच्या मनांचा आपल्याला जाऊन चाचपणी करता आली पाहिजे. एवढ्या स्वच्छतेने आपण एकमेकांसोबत राहू शकलो पाहिजे. ही जी लोकशाही आहे ही खरं तर भारतीय संविधानाला अपेक्षित आहे असं मला वाटतं. आता मला जे वाटते तेच बरोबर आहे असं सुद्धा काही मी म्हणू शकत नाही, कारण आपण भारतामधल्या लोकशाहीबद्दल बोलतो आहे. त्यामुळे माझं मत अमान्य करण्याचा अधिकार तुम्हाला सगळ्यांना.
मतदान जे आहे यांनी मगाशी थोडासा उल्लेख केला की मॅन्युफॅक्चर्ड पद्धतीने मतदान व्हायला लागलं. अल्गोरिदम ज्याला म्हणतात की तुम्ही सतत सतत फेसबुकवर काय बघता, सतत तुम्ही व्हॉट्सअपवर काय टाकता, तुम्ही सतत कोणत्या इमेजेसशी खेळता, तुम्ही सतत कोणत्या वस्तू खरेदी करण्याची इच्छा आकांक्षा व्यक्त करता, त्यानुसार तुमचा सगळ्यांचा अभ्यास सुरू आहे. तुमचा अभ्यास कोणीतरी एक टीम करत आहे आणि मग ती टीम ठरवत आहे की आता भारतातल्या लोकांच्या डोक्यात हे घुसवायचं आहे, मग सगळीकडून हे येऊ द्या. म्हणजे शक्य आहे की आज समजा श्याम असावा आणि तिकडे समजा डोनाल्ड ट्रम्प आता आहे सध्या अजून, यांची तुलना आपण सुरू केली. बघ, डोनाल्ड ट्रम्प यांची आई श्याम असावा यांची आई, डोनाल्ड ट्रम्प यांचे भाऊ श्याम असावा यांचे भाऊ. बा डोनाल्ड ट्रम्प यांना संसार नाही, कोणी परिवार नाही व्यवस्थित, पण श्याम असावा हे पारिवारिक माणूस व्यक्ती. अशी सतत तुलना सगळ्यांनी सुरू केली समजा जगामध्ये. तर अहमदनगरच्या लोकांना वाटायला डोनाल्ड ट्रम्पच्या बरोबरच माणूस येते आपल्याला. याला अल्गोरिदम म्हणतात की आपण ते मॅन्युफॅक्चर करू शकतो डोक्यामध्ये की सगळेजण म्हणतात म्हणजे हे बरोबर असेल, श्याम असावा हे डोनाल्ड ट्रम्पच्या टोळीचे आहे, त्यामुळे त्यांची तुलना होत आहे. अशाच पद्धतीने मतदान आपण कोणाला करायचं ही दिशा ठरवली जाते. आडवळणाची मार्ग सरळ करून आपल्याला एका दिशेने धावायला लावलं जाऊ शकते आणि आपण एकाच पक्षाला एका व्यक्तीकडे पाहून मत देऊ शकतो. ही जी लाचारी आहे ही लोकशाहीच्या सत्तेचा विषाणू आणि तो दूर करण्याची क्षमता आपल्या सगळ्यांमध्ये असली पाहिजे असं मला वाटतं. आपला आतला आवाज आपण ऐकू शकतो का, त्याचा प्रयत्न आपण या पुढच्या काही महिन्यांमध्ये करावा अशी मला या कार्यक्रमाच्या निमित्त विनंती करायची आहे. नैतिकता व राजकारण हे जे लागू पडते एकूण एकत्र, तर सौंदर्यशास्त्राचा सुद्धा तोच विचार आहे. नैतिकता आणि राजकारण हे एकत्र राहू शकते का? आपण खूप आधीपासून असं सांगितलेलं की सुंदर असणारी स्त्री बुद्धिमान नसू शकते. कोणी ठरवलं? कोणी ठरवलं? पुरुषांनी ठरवलं. चुकीचं आहे ते. सुंदर असलेल्या स्त्रिया सुद्धा बुद्धिमान असू शकतात, कारण सुंदर असलेले पुरुष सुद्धा बुद्धिमान असू शकतात. आपण हे असं जे ठरवतो आपलं स्वतःचं सौंदर्यशास्त्र काहीतरी, तसंच राजकीय सौंदर्यशास्त्र सुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न जे करत आहेत त्याच्यातलं विविधांगी असणं काढून ते सुद्धा चुकीचं आहे. आणि म्हणून मग रंग माझा वेगळ्यासारखी सिरियल चालते, कारण की आपण काळ्या रंगाला तुच्छ समजतो. आमच्या पुण्यामध्ये आता दुकानं मोठे मोठे मॉल लागलेले आहेत, फक्त केस आणि त्वचा दोनच गोष्टी आहेत. भरपूर पैसे मुली करतात होतात, कारण की आपण सगळ्यांनी पसरून टाकलाय भ्रम की केस असे सुंदर असले पाहिजे, असे हवाली की असे उरले पाहिजे, आणि त्वचा अशी चमकली पाहिजे की सूर्य पण आला तर एकदम असा लाजला पाहिजे. आपण निरोगी त्वचेबद्दल बोलत नाहीये, आपण चमकणाऱ्या त्वचेबद्दल बोलतो. हे आपल्याला समजते का? हा जो सौंदर्यशास्त्राचा विषाणू परत टाकलेला आहे आपल्या इथे, त्या सगळ्या गोष्टींचा राजकारणाशी संबंध आहे, आपण समजून घ्यावं असं सुद्धा मला सांगायचं. माझ्यामध्ये खूप जास्त ताकद आहे, मी फारच दिसायला सुंदर आहे, माझ्याजवळ वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आहेत, मी वेगवेगळ्या प्राण्यांसोबत खेळू शकतो, प्राणी माझ्या मांडीवर बसतात, माझे जवळचे बिस्किट खातात, मी कॉम्प्युटर वगैरे खेळत असताना माझ्या आजूबाजूला प्राणी खेळत असतात, एवढा मी शांत स्वभावाचा. कुठल्याही कृतीमध्ये लक्ष वेधून घेतलं पाहिजे हा माझा स्वभाव आहे. तर मी काहीतरी अतिमानवी आहे, मी मानव नाही, मी अतिमानवी आहे. हा जो स्वतःचा माझा भ्रम झालेला असतो त्यातून मुलात दुःख होऊ शकते, हे मला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी तसाच वागत राहणार. आणि मग कोणीतरी मोठ्या पदावर बसला म्हणजे तसा वागणार नाही असं नाही, तो तसाच वागू शकणार, त्यांचा जो स्वभाव आहे. हा सुद्धा सत्तेला लागलेला विषाणू लहान मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतो. त्याच्यामुळे पुण्यामध्ये काही जण ते काय म्हणतात सोन्याचं जॅकेट शिवतात. कशासाठी शिवतो बघा सोन्याचं जॅकेट? हातामध्ये एवढे बैलासारखे, गळ्यामध्ये, आणि मग काय सोन्याची कार, सोन्याचं पॉलिश केलेली कार. हे जे सगळं सुरू आहे दिखावा, वरच्यापासून खालच्यापर्यंत दिखावा जर असेल तर असं केल्याने आपण वरच्या पदावर जाऊ शकतो असा भ्रम झालेला आहे सामान्य माणसाचा, आणि तो बिचारा त्याच्या मागे लागलेला. हा जो राज्यसत्तेचा विषाणू आहे, ही सत्ता मिळवत असताना हे सगळं करावं लागते, ही सगळी चमक आपल्याला निर्माण करावी लागते, हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. याची आपल्याला लोकांना जाणीव द्यावी लागते. ते गांधी माशी आणि राजपुत्राची गोष्ट आहे, तुम्ही सांगतो आणि थांबतो.
जी गांधील माशी असते तिला असं वाटते की आपल्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, आपल्याबद्दलच चर्चा झाली पाहिजे, मी जिथे जाईल तिथे तिथे लोक माझ्याबद्दल बोलले पाहिजे. त्याच्यामुळे तिला काय वाटते की आता उपाय काय करायचा, मग ती म्हणते की आता मोठ्या कोणाला तरी चावायला पाहिजे, म्हणून ती राजवाड्यात घुसते आणि तिथल्या राजपुत्राला चावते. राजपुत्र बोलला लागतो त्याला झोंबल्यामुळे. तर ती माशी फार आनंदित होते, कारण की सगळे लगेच सैनिक वगैरे धावत येतात, काय झालं राजपुत्राला, कशासाठी ओरडतो. तो सांगतो काहीतरी माशी चावली. तर जसा तो सैनिक त्याला वाचवला त्या सैनिकाला ती चावते. सैनिक गेल्यावर पुन्हा ते सरदार त्यांचे कोणते कोणते मोठे मोठे अधिकारी सगळ्यांना ती चावत बसतात आणि सगळीकडे हाहाकार की गांधील माशी चावली, गांधील माशी. पूर्ण राज्यामध्ये चर्चा सुरू. गांधील माशीला फार महत्वाचं वाटते की आपल्याबद्दलची चर्चा सुरू झाली. आता माझ्या सगळ्यांनी दखल घेतली आहे. काहीही करून आपल्या कृत्यामुळे कायमची लोकप्रियता मिळाली पाहिजे, कायम आपलं नाव चर्चेत राहिलं पाहिजे असं वाटणारे लोक राजकारणात असणं हा सुद्धा राज्यसत्तेचा एक विषाणू आहे. हे गांधील माशीच्या गोष्टीवरून आपण हे सगळ्याच पक्षात असतात. त्याच्यामध्ये कोणता पक्ष आहे की जो खूप वेगळा आहे, सगळ्याच पक्षाचे लोक असतात आणि त्यामुळे सुद्धा प्रसिद्धीशिवाय प्रसिद्धी परामुख असं राहा असं माझं काही म्हणणं नाही. चांगल्या कामाला जरूर प्रसिद्धी मिळाली पाहिजे, परंतु लोकांना बदनाम करून, लोकांची टर उडून आणि लोकांबद्दल काहीही बोलून जी प्रसिद्धी मिळू शकते आणि मिळवायचा प्रयत्न सतत होतो तो सुद्धा चुकीचा आहे असं मला वाटतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण एका वेगळ्या लेवलला जाऊन या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कोणत्याही व्यक्तीची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर न ठेवता, कोणत्याही एका पक्षाचं चिन्ह आपल्या डोळ्यासमोर न ठेवता आपण आपल्या आजूबाजूला बघू शकतो पाहिजे. आणि मग खरोखरच हे बदलायचं असेल तर आपल्यापैकी काही चांगले लोक राजकारणात सुद्धा गेले पाहिजे. आणि त्याचबरोबर राजकारण चुकीचं आहे, राजकारणाबद्दल काही मला बोलायचं नाही किंवा राजकारणाबद्दल कोणी बोलत असेल तर काही जण तुच्छ समजतात. एखाद्या आता काही व्हॉट्सअपचे ग्रुप तयार झालेले आहेत, त्याच्यावर असं त्यांचा नियम असतो राजकारणाबद्दल बोलायचं नाही. मग कोणी कोणी काय करतात की चुकून एखाद्या टाकून देतं काही चित्र वगैरे, तर लगेच त्याच्यावर सगळे राजकारणाबद्दल बोलायचं नाही सांगितलं होतं याला काढून टाकतो. आता एवढं सोहळं राहून चालणार नाही. आपल्या स्वयंपाकघरापर्यंत राजकारण घुसलेलं आहे. त्यामुळे आपण बोलू शकलो पाहिजे, पण कोणाचाही द्वेष न करता आपण बोलू शकतो. आपण ठरवू शकलो पाहिजे की मला द्वेष करायचाच नाही, मला प्रेम करायचं. मग प्रेमाने आपण बोलू शकतो का, हा आपल्या स्वतःवरचा प्रयोग आपण जर करू शकतो